नमस्कार. स्वागत आहे तुम्हाला पहिल्या YouTube व्हिडिओमध्ये. आज मी निकोला चाललोय. कोणी जपानचं एक फेमस फिरायचं ठिकाण आहे. 6 वाजले आहे, 7 वाजून 24 मिनिटं, 7 वाजून 31 मिनिटं. एक माझी ट्रेन. तर मी ट्रेन कोचच्या आतमध्ये आलोय. जस्ट हे शिंजुकू स्टेशन. शिंजुकू स्टेशन पासून आपलं प्लॅटफॉर्म 5 पासून आपली एक्सप्रेस आहे, लिमिटेड एक्सप्रेस म्हणतात त्याला. तर आपण जाऊया आपल्या कंपार्टमेंट कडे. ही आजची आपली सिटिंग अरेंजमेंट. हे आहे आपले सचिन सान, सचिन भोसले, सचिन सान फ्रॉम सांगली आणि मनसूर सान बार्शी सोलापूर. ही आहे आपली आजची सिटिंग अरेंजमेंट. सध्या तर पूर्ण ट्रेन खाली आहे. पूर्ण ट्रेन म्हणजे कोच नंबर 2 आहे आमचा, तो खाली आहे सध्या. बघू. तर मित्रांनो, जसं मी आधी बोललो, 7 वाजून 31 मिनिटांनी 31 मिनिटाची ट्रेन होती. आता 7 वाजून 35 मिनिटं झाले आणि एक्झॅक्ट 4 मिनिटं आधी ट्रेन सुटलेली आहे. आणि बघू शकता सचिन सान कॉफी एन्जॉय करत आहे. मनसूर साननी पण कॉफी सुरू केलेली आहे. स्टारबक्समधनं मनसूर साननी कॉफी घेऊन प्यायला सुरुवात केलेली आहे आता. तर भेटूया परत एका नवीन अपडेट सोबत. ही जी लिमिटेड एक्सप्रेस आहे, याचं सिटिंग तुम्ही बघू शकता. एक्झॅक्टली एरोप्लेन सारखं आहे. तसं याच्यात इथे खाली एक बटन आहे. हे बटन दाबले की आपण रिक्लाइन करू शकतो सीट. ऑलमोस्ट 45 डिग्री रिक्लाइन सीट होऊ शकते. आणि त्यानंतर आणखी एक सिस्टीम आहे. इथे एक खाली एक लिव्हर आहे. ती लिव्हर जर आपण ओढली तर आपण सीट टर्न करू शकतो आणि सीट टर्न विंडोचा मजा घेऊ शकतो. म्हणजे बाहेरचा व्ह्यू आपण एन्जॉय करू शकतो. तर बघू शकता, ही आहे जापानची लिमिटेड एक्सप्रेस. आणि लिमिटेड एक्सप्रेसबद्दल सांगायचं झालं म्हणजे लिमिटेड एक्सप्रेसचं तिकीट नॉर्मल तिकीटपेक्षा वेगळं असतं. म्हणजे जर एका स्टॉपचं पासून दुसऱ्या स्टॉपचं तिकीट 100 येन आहे. 100 येन म्हणजे इंडियन करन्सीमध्ये जवळजवळ 56-57 रुपीज, मॅक्सिमम 55 to 57 रुपीज. तर लिमिटेड एक्सप्रेसचं तिकीट 400 येन असणार. म्हणजे ते जवळजवळ 3 ते 4 पट असू शकते. तर ही आहे लिमिटेड एक्सप्रेस. आणि आम्ही चाललो आहे फ्रॉम शिंजुकू टू डिरेक्ट निक्को. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे आता टोगू निको स्टेशनवर. ही आमची मागे उभी असलेली ट्रेन. आणि हे वेलकम टू निको. सो इथनं आमची निकोची जर्नी आजपासून सुरू होत आहे. तर मित्रांनो, मी सध्या टोगू निको स्टेशनच्या बाहेर उभं आहे. माझ्या टोगू निको स्टेशन बघू शकता. आणि हे माझ्या मागे बस स्टँड आहे. इथनं निकोच्या 5 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहे, त्या कव्हर करण्यासाठीच्या बसेस अवेलेबल आहे. त्या बसमध्ये बसून हेरिटेज साईट्स कव्हर करणार आहे. त्या हेरिटेज साईट्स एकमेकांच्या आजूबाजूला आहे आणि त्या बाय वॉक कव्हर करावं लागणार आहे. तर भेटूया वर्ल्ड हेरिटेज साईट्सवर. तर लिस्टमधलं फर्स्ट वर्ल्ड हेरिटेज साईट जे शिंको इन ग्री. हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता वेळी. आणि मित्रांनो, अपेक्षेपेक्षा खूप जास्त थंडी आहे इकडे. इतकं वाटलं नव्हतं. तर आता हे जाळेवाले हेड ग्लोव्ज घालावं लागले आणि गळ्याभोवती मफलर पण घातलेलं आहे. कारण -2, -3 च्या टेम्परेचरची आपल्याला सवय नाही आहे.
फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो इतक्या थंड वातावरणाचा. हे मनसूर सान आहे, त्यांना थंडी वाजत नाही बिलकुल. हे स्टड इंडियातून आलेले एक स्टड माणूस आहे, त्यांना थंडी वगैरे काही वाजत नाही. मित्रांनो चालता चालता बघितलं बघा बर्फाची पातळशी चादर जमिनीवरती आलेली आहे, बघू शकताय. हा पुढचा रस्ता अतिशय सुंदर असा रस्ता आहे. पण एक वैशिष्ट्य आहे जपानचं, कुठेही जा कुठेही गेलं खूप जास्त स्वच्छता आपल्याला दिसते. कुठेच पॉलिथिन नाही आणि कचरा आपल्याला दिसत नाही कोणत्याच प्रकारचा. कागद सुद्धा पडलेला दिसणार नाही. अतिशय स्वच्छ असा देश आहे आणि यामुळे त्या देशाची इतकी प्रगती झालेली आहे. आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणखी बघणारच आहोत. तर एन्जॉय. माझ्या मागे जे तुम्हाला श्राईन दिसत आहे, त्या श्राईनचं नाव रेनोजी टेम्पल, रेनोजी श्राईन असं आहे. तर आपल्या निको नॅशनल पार्कच्या वर्ल्ड हेरिटेज साईट नंबर 2 मध्ये आपण रेनोजी टेम्पल व्हिजिट करणार आहे. तर चला. जसं आपण मंदिराच्या बाहेर उदबत्ती किंवा अगरबत्ती लावतो, तसंच त्या कल्चरमध्ये पण उदबत्ती लावण्याची प्रथा आहे. तसं हे एक कुंडासारखं आहे आणि याच्यामध्ये ते अगरबत्त्या टाकतात आणि त्याची ऊद किंवा जो धूर आपण म्हणतो ती अंगावर घेतात. आणि हे लोक पण प्रार्थनेवर खूप विश्वास ठेवतात आणि तिथे त्यांची प्रार्थना जी आहे ती त्यांच्या देवाला मानतात, देवाला मागतात. हा आपला व्ह्यू आहे आणि आपण इकडनं आता रेनोजी टेम्पलला आज जातोय. तर मित्रांनो हे वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये 30वी हेरिटेज साईट तोशोबू श्राईन, तो वेगवेगळ्या श्राईन दिसत आहे. याला ऍक्च्युली असं जे स्ट्रक्चर असतं याला पगोडा म्हणतात. एकावर एक असे फ्लोअर्स, 5 फ्लोअरचा हा पगोडा आहे. बघू शकता अतिशय सुंदर असा. आणि त्याच्या समोरच हे श्राईनचं गेट. आय थिंक ही लाईन पूर्ण श्राईन मध्ये आत जायला आहे. तर किती वेळ लागेल तुम्ही सांगू शकत नाही, पण कमीत कमी अर्धा तास लागू शकतो असा माझा अंदाज आहे. तर डिस्कस करून आज जायचं की नाही हे ठरवायला लागेल.
इंडियासारखे मंदिराची पूजा वगैरे करतात, पण इथे सोबत अंधश्रद्धा पण आहे असं आतापर्यंत माझ्या अनुभवात आलेला आहे. तर इथे माझ्या मागे इथे माझ्या मागे हे एक झाड आहे. या झाडाला लोक इथे प्रे करतात आणि इथे बघू शकता असे वेगवेगळे मेसेजेस कार्ड घेऊन 500 एक कार्ड घेऊन कार्डवर आपले मेसेजेस लिहून इथे सबमिट करतात. म्हणजे याच्यावर नाव नसते लिहिलेलं, पण लोक इथे आपल्या विशेष टाकतात. आणि या झाडाची अशी मान्यता आहे की ज्यांना लाईफ पार्टनर पाहिजे ते या झाडाला विश मागू शकतात, किंवा ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये हॅपीनेस नाही आहे ते इथे प्रे करू शकतात. हा एक ट्री इथे हे लोक मानतात. असे पुष्कळ सारे सुपरस्टिशन्स आहेत की जॅपनीज लोक करतात, म्हणजे त्यांचे बिलीफ आहेत. तर हे आहे आजचं आपलं हेरिटेज साईट. हा खूप विस्तीर्ण असा परिसर उतारासान श्राईनचा. मला आताच बाहेर एक झाड दाखवलं होतं, तसंच इथे पण आहे. इथे कागदाची चिठ्ठी घेऊन आपण आपली विश इथे लिहू शकतो. कितपट विश खऱ्या होत असतील माहिती नाही, पण जॅपनीज लोक विश वर खूप बिलीव करतात आणि 500,000 येन ते विशेष साठी पण ते खर्च करायला तयार असतात. खाली बघू शकता पूर्ण बर्फच बर्फ आहे. स्नोफॉलला इथे सुरुवात झालेली आहे आणि ही इथली श्राईन इतारासान श्राईन. आमच्या हिरो लोकांचा फोटोशूट सुरू आहे. आमचे 2 हिरोज सचिन सान एकदम अप्रतिम पोज देताना, आणि मनसूर सान देखील खूप छान असतात फोटोमध्ये, देखील खूपच छान असतात फोटोमध्ये. एकदम जापनीज कल्चर फॉलो करणारा महाराष्ट्रीयन मुलगा, सोलापूर बार्शीचा पट्ट्या मनसूर सान. थँक्यू. आणि आता सचिन सान फोटो काढा थोडे मनसूर सानचे. मनसूर सानचा चेहऱ्यावर जे हसणं असते फोटो काढताना, आता फोटोमधून इथे जपानमध्ये येऊन आता जापनीज मुलगी बघतो लग्नासाठी. हा आणि ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि हा जापनीज बार्शीचा आहे. एक मुलगा आहे 1.5 वर्षाचा, तरी याला इथे जापनीज वाईफ पाहिजे. बघा असे लोक चेंज होतात जपानला येऊन. येस मित्रांनो, हे आहे आपल्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स मधलं आजचं शेवटचं ठिकाण. हिरिनोजी टेम्पलच्याच अंडर वेगवेगळ्या आतमध्ये श्राईन्स आहे आणि खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे. त्याच्यापैकी एक इथे सुरुवातीला आल्यावर एक होऊ शकता, अतिशय सुंदर असं बर्फ आणि हे पिलर्स दिसत आहे. हे नॉर्मल पिलर्स नसून हे जुन्या काळचे यांचे काइंड ऑफ कंदील आपण म्हणू शकतो. हे जे होल्स दिसत आहे याच्या आतमध्ये हे जुन्या काळात त्याच्या आतमध्ये मेणबत्त्या किंवा दिवे लावून ॲज अ लॅम्प, स्ट्रीट लॅम्प टाईप याचा यूज करायचे. आणि हे बघू शकता अतिशय असा सुंदर इथे देखावा आहे. आणि हे आहे आजच्या आपल्या लास्ट असं गेटची इन्फॉर्मेशन. हे इथे बाहेर हे असं भारतामध्ये मंदिरांच्या बाहेर जसं देवी देवतांचं रक्षण करण्यासाठी द्वारपाल टाईप
पुतळे असतात, तसंच इथे पण इथल्या मान्यतेनुसार पण याचं स्मारकांचं रक्षण करायला किंवा श्राईन्स वगैरे रक्षण करायला हे असे वेगवेगळे पुतळे हे त्यांच्या गेटच्या बाहेर लावतात. याचं नाव आहे न्यूमॉन. बघू शकता अतिशय सुंदर रंग असे सगळे पसरलेले इकडे. तर हे जे इथे आपण बघू शकता समोर, याला ओमिजुया असं म्हणतात. तर ओमिजुया म्हणजे इथे आपण पाणी बघू शकता. हे पाणी थोडं झूम करून दाखवतो. तिथनं एक ड्रॅगन आहे, त्या ड्रॅगनच्या तोंडात ना ते पाणी पडत आहे आणि या दगडाने बनलेल्या एका स्ट्रक्चरमधनं इथे येत आहे. आणि त्या लोकांच्या मान्यतेनुसार हे प्युरिफिकेशन वॉटर आहे. म्हणजे कोणत्याही श्राईनच्या आतमध्ये जाण्याच्या आधी तिथे लोकांनी ॲटलिस्ट हात धुवून ते आतमध्ये जावं असं यांचं एक्सपेक्टेशन आहे. तर आपण यांच्या मान्यतेचा मान राखून हातावर पाणी घेऊन आतमध्ये जाऊया. पाणी खूप जास्त थंड होतं. बघू शकता ही झाडं, सुंदर असे झाडांचे रंग. नरकासूर आहे, नरकासूर. सचिन सनला काहीतरी बोलायचं आहे. नरकासूर, सचिन सन नरकासूर, म्हणतात नरकासूर आहे. इंडियातला नरकासूर. आणि हे काय सचिन सन इकडे दिसत आहे, हे लाल हे दानव आहेत, दानव. हे दानव आहे का? हम्म. अच्छा. काहीतरी लिहिलेलं आहे. हां, दिस स्मॉल डोम शेप्ड स्टोन कॅप्स कॅन बी फाउंड ऑल अलॉंग. इथे जागोजागी असे छोटे छोटे स्टोन्स ठेवलेले आहे. कासवाच्या पाठीसारखे स्टोन्स. हे जुन्या काळामध्ये इथे झेंडे जे आहे, फ्लॅग्स जे राजांचे इथले राहत होते, ते फ्लॅग्स त्याच्यामध्ये गाडून ठेवायला किंवा त्याच्यावर तसं पोल उभं करायला ते दगडं यूज व्हायचे इथल्या राजा महाराजांकडनं इथे ज्यांनी राज्य केलेलं आहे. जितके या श्राईनच्या जवळ लँटन्स, कंदील, तितकं जास्त त्या लोकांचं स्टेटस. आणि तितके कोरीव कंदील. तर मी तुम्हाला दाखवतो इथले कंदील. हे सगळे मेटलचे आहे, कॉपरचे. त्याचा रंग ग्रीन झालेला आहे. आणि ह्याचा जे नक्षीकाम आहे आणि हिची साईज जी आहे, ते खाली जे आपण दगडाचे कंदील बघितले त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर बघू शकता.
कुंडाच्या बाहेर उभं आहे आणि इथे लोक चप्पल काढत आहे आणि आतमध्ये जाऊन यांची कोणत्यातरी प्रकारची पूजा सुरू आहे. पूजा म्हणा किंवा प्रार्थना म्हणा, इथे यांचं आज सुरू आहे. मला असं वाटतं आपण आज जाऊन काही अर्थ नाही, ते काय बोलतायत की समजणार पण नाही. तर आपण बाहेरचे देखावे एन्जॉय करत ना निघायला पाहिजे आय थिंक. तर मित्रांनो, व्हिडिओ ऑलरेडी पुष्कळ मोठा झालेला आहे आणि होपफुली तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचे फीडबॅक कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.